चला व्यवस्थित धरलंय. हा प्रॉब्लेम बघून घ्या. हा आपल्याला लिहायचा आहे. तुमच्या वहीमध्ये मिस्टर आकाश आहे, तो कसा आहे, हँडिकॅप आहे. त्याने त्याच्या सॅलरी डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला. त्याच्यावरनं तुम्हाला काढायचं आहे इन्कम फ्रॉम हाऊस इन्कम फ्रॉम सॅलरीज. ओके, चला मग इथे साईडला मी प्रॉब्लेमची ड्रॉइंग केली आहे. मग आपण तो सोडवूयात. ओके, एक 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 गोष्ट बघू आणि सोडवू. चला. अरे नको लावू ना प्लीज, माझा आवाज व्यवस्थित नाही येणार. चला मग आपण सगळ्यात पहिले लिहिणार आहोत बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरी किती आहे तुमची? बेसिक सॅलरी 15,000 पर मंथ. 15,000 गुणिले 12, 1,80,000. बेसिक सॅलरी फुल्ली टॅक्सेबल असते म्हणून डायरेक्टली आउटर कॉलमला गेलो. डिअरनेस अलावन्स तो कसा आहे, फुल फॉर्म लिहायचा. हा तुम्ही, मी शॉर्टकट मारते, तुम्ही फुल फॉर्म लिहायचा. डिअरनेस अलावन्स 50% ऑफ बेसिक. बेसिक किती तुमची? 1,80,000. याच्या 50% किती आले? 90,000. ओके, त्यानंतर आपल्याकडे काय आहे? पर्सेंटेज कमिशन. 2% ऑफ पर्सेंटेज कमिशन, 2% ऑफ 15 lakhs. पप्पाकडे जाग, ते आले 30,000. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काय होतं? फिक्स्ड कमिशन. फिक्स कमिशन पण फुल्ली टॅक्सेबल असतं. फिक्स कमिशन किती होते? 20,000. ते पण काय असतं? फुल्ली टॅक्सेबल. मग काय असतो? बोनस. बोनस पण असतो फुल्ली टॅक्सेबल. बोनस किती आहे? 39,000. त्याच्यानंतर आहे आधी फुल्ली टॅक्सेबलवाले सगळे लिहून घेऊ आणि मग बाकीचे लिहू. ठीक आहे, नंतर चला लाईनशीरच जाऊयात. ट्रान्सपोर्ट अलावन्स दिसला का तुम्हाला? तुम्हाला मी ट्रान्सपोर्ट अलावन्सच्या बाबतीमध्ये एक गोष्ट बोलली होती की तुम्हाला ट्रान्सपोर्ट अलावन्स भेटताना किती भेटला आहे? 5,000 पर मंथ. 12×5 = 60,000. पण बघा, जेव्हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, हा कसा मिळतो तर तुम्ही ऑफिस टू होम आणि होम टू ऑफिस हे जाण्यासाठी जो खर्च मिळतो भरपाई, तो असतो ट्रान्सपोर्ट अलाउन्स. आणि जर का त्याच्यावर पूर्णपणे अमाऊंटवर टॅक्स बसला तर आपल्याला दुःख होईल की नाही. आणि हा व्यक्ती तर कोण आहे बघा, इथे हँडिकॅप आहे. मग हँडिकॅप व्यक्तीला एक्झम्पशन मिळतं, नॉर्मल व्यक्तीला नाही मिळत. पण हँडिकॅप व्यक्तीला एक्झम्पशन मिळतं, टॅक्समध्ये सूट मिळते. किती मिळते ती? लेस एक्झम्प्ट 3,200 × 12. चला मग 3,100 × 12 कुठे गेला तो? कॅल्सी घ्यावा लागेल. 3,200 × 12 38,400. ह्या अमाऊंटला मायनस करायचं आहे 60,000मधनं. ते किती आले? 21,600. 21,600 म्हणजे तुमचा टॅक्सेबल अमाऊंट आली 21,600. त्याच्यानंतर आपल्याकडे काय मिळालं होता? चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स. तुम्हाला आठवतं का चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्सला किती वजाबाकी होती? चला मी सांगते. चिल्ड्रन एज्युकेशन अलावन्स मी शॉर्टकट मारला, तुम्ही मारायचा नाही. किती मिळाले एज्युकेशन अलावन्स? ह्यावेळी पर मंथ पर चाइल्ड नाही मिळाला आहे, पर मंथच मिळाला आहे फक्त. ओके, म्हणजे सगळ्या मुलांना मिळून त्याला 500 रुपये असा अलावन्स मिळाला दर महिन्याला. 12×5 = 60. किती आले? 6,000. मग बघा मुलांच्या एज्युकेशनवर खर्च किती होतो. आणि जर का यांनी आपल्याला त्या अमाऊंट रिइम्बर्समेंटवर पण जर का टॅक्स बसवला तर तुम्हाला दुःख होईल ना. म्हणून तुम्हाला एक्झम्पशन मिळेल. किती मिळेल बघा? एक्झम्प्ट 100 × 12 × मॅक्स टू मॅक्स 2 चिल्लर. मी ते 2 का घेतलं? कारण ह्याच्याकडे 3 मुलं होते.
3 मुलांसाठी याला अलाउन्स मिळाला आहे, पण एक्झम्पशन किती मुलांसाठी मिळेल? फक्त 2 मुलांसाठी. ते आले 2400. 6400मधनं 2400 गेले, 6तनं 2 गेले 4, 4तनं 4 गेले 3600. मग आपल्याला काय मिळाला? चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स. चला मग चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला आहे बरं? तो डायरेक्टली दिलेला आहे, गिवन. किती दिलेला आहे? 7000 रुपये. सगळ्या मुलांचा सर्व महिन्यांचा मिळून 7000 रुपये चिल्ड्रन हॉस्टेल अलाउन्स मिळाला. हा मिस्टर आकाश होता ना, याचे कार्टे घरातलेही त्रास द्यायचे, मग त्याने कुठे पाठवलं? हॉस्टेलला. हॉस्टेलला जो खर्च झाला त्याबद्दल भरपाई किती मिळाली? 7000. आणि 7000वर डायरेक्टली टॅक्स बसला तर आपण एम्प्लॉई लोक चांगलं काम करू का रे? दुःखी होऊन जाऊ ना. म्हणून आपल्याला सरकारने दिलं एक्झम्पशन. पण किती? फिक्स आहे बरं का, 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड, पण मॅक्स टू मॅक्स 2 चिल्लर. हे 100 फिक्स आहेत, हे 3200 फिक्स आहेत, हे 300सुद्धा फिक्स आहेत. ठरलेलं आहे, स्टँडर्ड डिडक्शन आहे. चला 12 36, 36 गुणिले 2 7200. म्हणजे बघा ह्याला अलाउन्स मिळाला होता 7000. बघा ह्याला सॅलरीचा अलाउन्स मिळाला होता 7000 आणि एक्झम्पशन मिळतं आहे 7200. मला एक सांगा, तुम्ही जीन्स घ्यायला गेले तुमच्या मित्राच्या दुकानामध्ये, ती जीन्स होती 7000 रुपयाची, तर तुम्ही तुमच्या मित्राला असं म्हणाल का, चल डिस्काउंट दे, 7000ची जीन्स आहे ती पण घेऊन जातो आणि गल्ल्यातनं अजून 200 पण नेतो. नेऊ देईल का तो? नाही नेऊ देणार. जेवढ्याची जीन्स तेवढाच डिस्काउंट. मग जीन्स कितीची आहे? 7000ची. मग डिस्काउंट पण किती मिळेल? 7000च मिळेल. म्हणजे बाहेर किती येतील? नील. बघा इन्कम 7000चं आहे तर एक्झम्पशन पण 7000 मिळेल. बाहेर नील आले. मला एक सांगा, सॅलरीमध्ये आयुष्यात कधी लॉस होतो का रे? जॉबमध्ये कधी आयुष्यात लॉस होतो का? किती काही गोंधळ घाला पण फिक्स सॅलरी ही मिळते की नाही? हां, मग इथे लॉस येणार नाही. इथे काय म्हणायचं? नील म्हणायचं. नंतर आपल्याला मिळाली ॲडव्हान्स सॅलरी. ॲडव्हान्स सॅलरी ही नेहमी फुल्ली टॅक्सेबल असते. ॲडव्हान्स सॅलरी, सनी हिला उचल, इथे ओलं आहे. ॲडव्हान्स सॅलरी किती मिळाली आपल्याला? 20,000 फुल्ली टॅक्सेबल. उसके बाद देखते, रुक 1 मिनट थांबा का. ओ शांत बसा 2 मिनटं. नंतर इलेक्ट्रिसिटी पेड बाय कंपनी. चला, तुमच्या कंपनीने तुमच्यासाठी कोणतेही खर्च केले तर ते टॅक्सेबल ॲज अ सॅलरी. लक्ष द्या हां का. तुमचा तो एम्प्लॉयर आहे, त्याने तुम्ही एम्प्लॉई असताना जो काही खर्च केला तो सगळा काय राहील माहिती का? टॅक्सेबल ॲज अ सॅलरी राहील. ओके. म्हणजे बघा इथे काय म्हणायचं आहे आपल्याला. चला मग एम्प्लॉयर रिलेशनशिपमध्ये जे काय मिळेल ते टॅक्सेबल ॲज सॅलरी असतं. ठीक आहे. ॲडव्हान्स सॅलरी काय राहील मग? फुल्ली टॅक्सेबल. नंतर काय मिळालं तुम्हाला? नंतर मिळालं आहे बघा, ॲडव्हान्स टॅक्स फुल्ली टॅक्सेबल, ॲडव्हान्स सॅलरी फुल्ली टॅक्सेबल. इलेक्ट्रिसिटी पेड केली तुमच्यासाठी कंपनीने, फुल्ली टॅक्सेबल. इन्कम टॅक्स, तुमचा इन्कम टॅक्स कंपनीने पेड केला, फुल्ली टॅक्सेबल टू यू. गॅस अँड वॉटर बिल पेड बाय कंपनी, तुमच्यासाठी कंपनीने खर्च केला, फुल्ली टॅक्सेबल. स्वीपर, झाडू मारणारा, कुक, स्वयंपाक करणारा, ह्या व्यक्तींची सॅलरीसुद्धा कंपनीने केली म्हणजे फुल्ली टॅक्सेबल. प्रोफेशनल टॅक्स पेड, हा तुम्ही पेड केला आहे, याचं डिडक्शन मिळेल अंडर सेक्शन 16. एंटरटेनमेंट अलाउन्स पण काय असतो? फुल्ली टॅक्सेबल. तुमच्या करमणुकीसाठी आणि तुम्ही तुमच्या कंपनीच्या क्लायंट्सच्या करमणुकीसाठी जो काही खर्च कराल त्याबद्दल तुम्हाला काय मिळेल? एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो, तो पण असतो फुल्ली टॅक्सेबल. चला मग सगळ्या अमाऊंट्स फुल्ली टॅक्सेबलवाल्या लिहून टाकूयात आपण. इलेक्ट्रिसिटी बिल पेड बाय कंपनी, किती अमाऊंट रे? 5000 फुल्ली टॅक्सेबल. नंतर तुमचा इन्कम टॅक्स कंपनीने पेड केला,
फुल्ली टॅक्सेबल किती 12,000. गॅस अँड वॉटर बिल तुमचं होतं, पेड बाय कंपनी, फुल्ली टॅक्सेबल म्हणजे किती 2,500 रुपये. बघा तुम्ही सगळ्यांना आहे ना इथे असं म्हटले असते एक्सपेन्सेस बॉर्न बाय एम्प्लॉयर किंवा कंपनी अंडरलाईन केली असते, सगळ्यांचे नावं लिहिले असते तरी चाललं असतं. माझ्याकडनं गडबडून गेली. बरं खालच्या 3 लोकांसाठी करू का मी, उरलेल्यांसाठी? चला लिहू आपण. इथे नको लिहूयात, मागे जाऊन लिहूयात. पुढचं पेज ड्रॉ केलं ना मी, तिथे जाऊन लिहूयात. पण आता मला प्रॉब्लेम पाहायला वापस मागे जावं लागेल. एक्सपेन्सेस बॉर्न बाय कंपनी. काय काय एक्सपेन्सेस कंपनीने बॉर्न केले आता हे सगळे आपल्याला जाऊन बघावं लागेल. इन्कम टॅक्स लिहून झाला आपला, गॅस इलेक्ट्रिसिटी झालं लिहून, स्वीपर्स अँड कुक सॅलरी. अरे एकच राहिलं होतं रे, जाऊ दे लिहून टाकू आपण आता. स्वीपर अँड कुक सॅलरी किती होती 3,000. तुम्ही सगळ्यांची इथं टोटल करून मग त्यांना बाहेर आणलं असतं, पण आता एकच उरलं आहे, मी एक लिहून टाकला. मग आपल्याकडे एक लास्ट अलाउन्स बाकी होता, एंटरटेनमेंट अलावन्स. किती मिळाला होता एंटरटेनमेंट अलावन्स? 7,000 पर मंथ, फुल्ली टॅक्सेबल. चला 7,000 इंटू 12, 12 7 84, फुल्ली टॅक्सेबल. आता आपल्याला काढायची आहे ग्रॉस सॅलरी. सगळ्या एंट्रीज झाल्या आहेत आपल्या करून, आता ग्रॉस सॅलरी काढायची आहे आपल्याला. सगळ्यांची मारायला लागेल टोटल. चला मग कॅल्सी घेऊयात. पडशील गए वांद्रे, खाली उतर. वेदिका खाली उतर तू. नो नो नो, मम्माच्या हात नाही करायच्या. नो नो, मम्मा काम करते. थँक्यू. घे, दे 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 दे. मम्माला बोर नको करू, जाय बरं तिकडे 2 मिनटं. 90,000, 30,000, 20,000, 39,000, 1,000 प्लस 21,600 प्लस 3,000. अरे नो, 3,600 प्लस 20,000 प्लस 5,000 प्लस 12,000 प्लस 2,500. किती आली सगळ्यांची टोटल? 5,10,700. ग्रॉस सॅलरी किती आली तुमची? 5,10,700. यातनं आपण लेस करणार स्टँडर्ड नाही आधी म्हणायचं नुसतं डिडक्शन अंडर सेक्शन 16. 1 मिनटं होल्ड करा. हां, काय वेदिका? चला किती आहे मग तुमचं स्टँडर्ड डिडक्शन? इथे 50,000 आहे. अंडर सेक्शन 16 IA स्टँडर्ड डिडक्शन आहे 50,000 आणि अंडर सेक्शन 16(2) प्रोफेशनल टॅक्स किती आहे? 2,500 आपण पेड केलेला आहे. हे स्टँडर्ड डिडक्शन हे गव्हर्नमेंटकडनं आपल्याला गिफ्ट आहे. डायरेक्टली सॅलरीड एम्प्लॉईने 50,000 वजा करायचे, त्याला 50,000वर टॅक्स बसणार नाही. 50 वजा केले आणि 2,500 कसले? प्रोफेशनल टॅक्सचे. ह्या दोघांची टोटल मारायची आणि ती बाहेर लिहायची आणि मग तिला यातनं वजा करायचं. ग्रॉसमधनं काहीतरी लेस करतो तेव्हा काय येतं? नेट येतं. चला लेस करूयात मग. मायनस हे बघा 5,10,700 मायनस 52,500 किती आला इन्कम? 4,58,200. हे आलं तुमचं टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरीज. हा होता तुमचा प्रॉब्लेम. आलं का लक्षात? सॅलरीचा हा आहे तुमचा सेकंड प्रॉब्लेम. प्लीज लेक्चर ऐका आणि मला उत्तरं पण पाठवा. हां, मी आज तुम्हाला होमवर्कसाठी प्रॉब्लेम पाठवणार आहे. ओके, चलो बाय बाय.